नेरळ नजीकच्या मिरचोली गावातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या आदित्य मोरे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नदीपात्रात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले। पेज नदीमध्ये खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। अधिक तपास सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी अंधेरी मुंबई परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळ जवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते। खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता। दुपारी जेवणानंतर व्यवसायाने कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम, शुभम, यश, भूषण आणि आदित्य असे सर्वजण नेवाळी गावच्या पेज नदी किनारी फिरण्यासाठी गेले। आदित्य मोरे यास पोहता येत नसल्याने नदीतील खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता। नंतर त्याने लाईव्ह फोटोसाठी पाण्यात उडी मारली। आपले विशेष छायाचित्र काढण्यासाठी त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली। तो दिसेनासा झाला। बुडालेल्या आदित्यचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला, परंतु शोध न लागल्याने नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसवे यांच्याकडून खोपोली येथील शोध पथकाला मदतीसाठी पाचारण केले। मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत या पथकातील गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, राजेश पारथे, निलेश कुडले, अमोल ठाकेकर, विशाल चव्हाण, सौरभ घरात, महेश भोसले, प्रेम पाटील, संतोष मोरे, मोहन पवार, भक्ती साठेलकर यांनी नदीमध्ये बोटी घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।